नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र साबुदाणा पापड। कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीत बनणारे हे पापड वर्षभर साठवून ठेवता येतात आणि तळल्यावर एकदम कुरकुरीत लागतात। तसेच जेवणासोबतही खूप चविष्ट लागतात। घरच्या घरी बनलेले साबुदाणा पापड बाजारातील पापडापेक्षा जास्त चवदार आणि शुद्ध असतात। चला मग आपण आता आपल्या साबुदाणा पापड बनवण्याची रेसिपीला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी एक भगोना आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तुम्ही एखादा बाउल पण घेऊ शकता आणि अर्धा किलो साबुदाणे मी यामध्ये टाकलेले आहेत। साबुदाणे टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपण आता हे साबुदाणे एका पाण्याने धुवून घेणार आहोत। आता आपण हे पाणी काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये किंवा तुम्ही याला बेसिंगमध्ये पण काढू शकता। आता आपलं पूर्ण पाणी काढले गेलेलं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यात आता फ्रेश पाणी ॲड करणार आहोत। आता आपलं पाणी ॲड करून झालेलं आहे। साधारण मी साबुदाणापेक्षा 1.5 ते 2 इंच पाणी वरती ठेवलेलं आहे। याला झाकून आपण रात्रभरसाठी साईडला ठेवून देऊ। रात्रभर किंवा 7-8 तास तुम्ही याला भिजवायला ठेवू शकता। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपले साबुदाणे छान असे फुललेले। चला मग आपण आता पापड बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। आता मी या ठिकाणी भगोणं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आता आपलं पाणी ॲड करून झालेलं आहे। थोडी पाणी गरम झालं की त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साबुदाणे टाकायचे। पाहू शकता एकदम नरम असे साबुदाणे भिजलेले आहेत आपले। साबुदाणे ॲड करून आपले झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण साबुदाणे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे। साबुदाणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे। मीठ टाकले गेलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे परत मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपलं आपण आता याला मिक्स करतोय। मिक्स केल्यानंतर मध्ये परत चालवत राहायचं आहे। जेव्हा आपल्याला वाटलं की पाणी कमी पडतंय, आपण साईडला पाणी ठेवलेलं होतं गरम करायला, ते पाणी आपण याच्यात ॲड केलेलं आहे। ॲड करून याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण साबुदाणे राहता खाली बसतात। थोड्या वेळपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। जोपर्यंत असा त्याचा कलर काचेसारखा कलर होत नाही तोपर्यंत आपले पापडासाठी हे साबुदाणे तयार होत नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असे आपले साबुदाणे शिजलेले आहेत आणि एकदम असे काचेसारखे दिसत आहे। चला मग आपण याला आता धाब्यावरती टाकायला नेणार आहोत। पहिले कागद आथरायचा आहे। कागद आथरल्यानंतर आपल्याला साबुदाण्याचे जे आकारने पापड बनवायचं आहे त्या पद्धतीत आपल्याला टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचे पापड आपले पूर्णपणे टाकले गेलेले आहेत। हे पाहू शकता तुम्ही की आपण सुकल्यानंतर पापड संध्याकाळी काढून घेतलेले आहेत। छान असे आपले पापड सुकलेले आहेत। 2 दिवसामध्ये छान असे सुकले जातात। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पापडला तळून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही छान असे पापड तळले जात आहे आणि एकदम असे छान पांढर शुभ्र पण आपल्याला दिसत आहेत। आता आपले पापड तळले गेलेले आहेत। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे। हाताने आपण तुम्हाला मी हे करून दाखवतो। एकदम असे नरम पापड झालेले आहे। एकदम कुरकुरीत आवाज येतोय पापडांचा। छान असे पापड आपले तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुढच्या